Let's start with Cost and Works Accounting Paper 1. First topic, Basics of Cost Accounting. In this chapter, we are going to learn the terms cost, costing, cost accounting and cost accountancy. Now let's see what is cost. The term cost is defined as the amount of expenditure, actual or notional, incurred on or attributable to a specified thing or activity. In short, we can say cost is a measurement in monetary terms of the amount of resources used for the purpose of production of goods or rendering services. कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट म्हणजे आपण खर्च ज्या गोष्टीवर करतो ती एक रक्कम, ती एक तर तुमच्या प्रोडक्शनवर खर्च झालेली असेल किंवा तुमच्या सर्व्हिसवर झालेली असेल. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग हा विषय शिकत असताना आपल्याला चार गोष्टींमधला फरक माहिती पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कॉस्ट. कॉस्ट ही किंमत आहे, कॉस्ट हे व्यय आहे. आणि मग याच्या पुढे तीन पर्याय येतात, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. मग कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूयात कॉस्टिंग. व्हॉट इज कॉस्टिंग? इट इज द technique and process of ascertaining the cost. The term costing is defined as the technique and process of ascertaining the cost. You should remember three words: technique, process and ascertaining of cost. So, technique of every industry or every individual can be different. प्रत्येकाचं किंमत काढण्याची टेक्निक जी आहे ती वेगळी असू शकते, पण प्रोसेस मात्र जी आहे ती प्रोसेस आपल्याला पाळावीच लागते आणि हे ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला आपण कॉस्टिंग असं म्हणतो. पुढची टर्म आहे कॉस्ट अकाउंटिंग. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग? इट इज डिफाइंड ॲज द ब्रँच ऑफ अकाउंटिंग डीलिंग विथ द क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग, allocation, summarization and reporting of current and prospective cost. Now, it is a branch of accounting. First feature, what will be of cost accounting? It is the branch of accounting. And it deals with what? It deals with classification, recording, allocation, summarization and reporting of current and prospective cost. तुम्ही जी किंमत काढता, तुमची जो किंमत काढण्याचं तंत्र आहे, टेक्निक आहे, त्याला तुम्ही क्लासिफाय कसं करता, त्याला तुम्ही रेकॉर्ड कसं करता, म्हणजे तुमच्या कॉस्ट बुक्स मध्ये कसं घेता, ॲलोकेशन कोणकोणत्या डिपार्टमेंटला ती किंमत तुम्ही विभागता, समरायझेशन त्याची समरी कशी काढता, म्हणजे थोडक्यात कसं सांगता की किंमत कशी आली, आणि रिपोर्टिंग टू होम, संबंधित विभागांना, वरिष्ठ स्तरावरच्या व्यवस्थापनाला, जे आपल्या कंपनीची पॉलिसी ठरवतात त्यांना रिपोर्टिंग. कशाबद्दलचं? तर करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट. करंट म्हणजे सध्या होत असलेला खर्च आणि प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट म्हणजे भविष्यात जो खर्च होईल तो. The definition: the branch of accounting that deals with the classification, recording, allocation, summarization and reporting of current and prospective cost is known as cost accounting. Now let's see what is cost accountancy. It is the application of costing and cost accounting principles, methods and techniques of the science, art and practice of cost control and ascertainment of profitability, as well as presentation of information for the purpose of managerial decision making. डेफिनेशन जरा मोठं वाटतंय तुम्हाला, पण याच्यातली कन्सेप्ट लक्षात घ्या. कॉस्ट अकाउंटिंगचे काय आहे? तर कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग याच्यासाठी जे काही प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्व असतात. आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगचे सुद्धा प्रिन्सिपल्स असतात, तसं कॉस्ट अकाउंटन्सी मध्ये प्रिन्सिपल्स सांगितले, काही तत्व सांगितले की या तत्वानुसारच तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग केलं पाहिजे. काही मेथड्स सांगितलेले आहेत आणि काही टेक्निक सांगितलेलं आहे. जसं आपण म्हटलं कॉस्टिंग काय आहे, टेक्निक आहे. तर या सगळ्या मेथड्स आणि टेक्निक्स ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या अभ्यासाला आपण कॉस्ट अकाउंटन्सी म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण फक्त तत्व शिकतो, जेव्हा आपण फक्त मेथड शिकतो, तर असं म्हणायचं की आपण कॉस्ट अकाउंटन्सी शिकतो. पण जेव्हा आपण टेक्निक आणि प्रोसेस दोन्ही वापरतो तेव्हा असं म्हणायचं की आपण कॉस्टिंग शिकतो. आणि हे सगळं कशासाठी? तर कॉस्ट कंट्रोलसाठी, ascertainment of profitability साठी आणि प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन साठी. आणि कॉस्ट कंट्रोल का करायची, प्रॉफिटेबिलिटी ascertain का करायचं, किंवा इन्फॉर्मेशन प्रेझेंट का करायची,
तर फॉर द पर्पज ऑफ मॅनेजरियल डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी हे आवश्यक आहे. कॉस्ट अकाउंटन्सी इज अन आर्ट बिकॉज द स्किल अँड एबिलिटी ऑफ द कॉस्ट अकाउंटंट टू अप्लाय हिज नॉलेज आर इन्क्लुडेड देअर इन. याला आपण टेक्निक का म्हणायचं? कारण कॉस्ट अकाउंटंट जो आहे त्याला त्याची स्किल, त्याच्याकडे असणारी कौशल्य आणि त्याची एबिलिटी या दोघांचा वापर इथे करावा लागतो, म्हणून त्याला आर्ट असं म्हणतात. कॉस्ट अकाउंटन्सीला सायन्स सुद्धा म्हणतात. का? बिकॉज इट हॅज अ सिस्टमॅटिक नॉलेज. सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ कॉस्टिंग हॅज टू बी अप्लाइड ओव्हर हिअर. इन शॉर्ट, what is costing? It is ascertainment of cost. What is cost accounting? It is recording of cost. And what is cost accountancy? It is the principles and methods of cost. Now let us see the distinctive features. या तिघांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. इथे आपण कॉलम्स केलेत, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. स्कोप बघितला. कॉस्टिंग इट इज ब्रॉडर इन स्कोप, कॉस्ट अकाउंटिंग इट इज नॅरो इन स्कोप, अँड कॉस्ट अकाउंटन्सी is broadest in its scope. At the cost accounting, why it is broadest in scope? Because cost accountancy contains all principles. Cost accountancy, it includes all principles, methods and technique. And then cost accounting, it is narrow, and costing is broader. कारण costing जॉबचं असू शकतं, प्रोसेसचं असू शकतं. कॉस्टिंग ही वेगवेगळ्या आयटम नुसार बदलत जाऊ शकतं. फंक्शन्स जर बघितलं तर कॉस्टिंग इट इज कन्सर्न विथ असरटेनमेंट ऑफ कॉस्ट. कॉस्ट ही कशाची असू शकते, आयदर प्रोडक्शन और एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड. कॉस्ट अकाउंटिंग इट इज कन्सर्न विथ ओनली रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट. तुम्ही प्रोडक्शनची असू द्या किंवा सर्व्हिसची असू द्या, ती कॉस्ट कशा पद्धतीने मेंटेन करता, रेकॉर्ड करता, दॅट इज रेकॉर्डिंग. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. अँड व्हॉट इज कॉस्ट अकाउंटन्सी देन? या दोघांचाही फरक बघितला तर कॉस्ट अकाउंटन्सी हा प्रिन्सिपल्स आणि मेथडशी रिलेट असल्या कारणाने तो कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग पेक्षा वेगळा आहे. कोणतं कॉस्टिंग सुरुवातीला येतं आणि कोणतं कॉस्टिंग त्याला फॉलो करतं? तर इथे बघितलं कॉस्ट अकाउंटन्सी इज अ स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स आहेत, ज्याच्यात मेथड्स आहेत, ते प्रिन्सिपल्स आणि मेथड्स पाहून तुम्ही ठरवायचं की तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिससाठी काय वापरायचं. सो कॉस्ट अकाउंटन्सी इज अ स्टार्टिंग पॉइंट. आफ्टर कॉस्ट अकाउंटन्सी कॉस्टिंग बिगिन्स. कारण एकदा तुम्हाला प्रिन्सिपल्स आणि मेथड्स माहिती झाले की तुम्ही वस्तूची किंमत काढू शकता, म्हणून कॉस्ट अकाउंटन्सी नंतर येणार ते कॉस्टिंग. सो कॉस्टिंग बिगिन्स वेअर अकाउंटन्सी एंड्स. आणि लास्ट असणार आहे कॉस्ट अकाउंटिंग. वाय? बिकॉज कॉस्ट अकाउंटिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग. तुम्ही जे काही टेक्निक वापरलं आहे, तुम्ही जी काही मेथड वापरलेली आहे, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही कसं करता. सो क्रम लक्षात ठेवायचा. First cost accountancy, second costing, and third cost accounting. Now let's see the objectives of cost accounting. The very important one is first ascertainment of cost. It is also known as the primary objective of cost accounting. Why primary objective? कारण कॉस्टिंग करतातच याच्यासाठी. कॉस्टिंगचा मूळ हेतूच हा आहे की एखाद्या वस्तू किंवा सेवाची आपल्याला किंमत ठरवायची आहे. किंमत एकूण झालेला खर्च, त्याच्यामध्ये आपली प्रॉफिट किती असावा हे वरिष्ठ व्यवस्थापनाने एकदा आपल्याला सांगितलं, तर एकूण आलेला खर्च प्लस डिझायर्ड प्रॉफिट ऍड केल्यानंतर आपण प्रॉफिट ठरवून वस्तूची किंमत निश्चित करू शकतो. वस्तूची किंमत निश्चित करणे म्हणजे बाजारात ज्या किमतीला वस्तू आपण विकणार आहोत ती निश्चित करणे, आणि त्याच्यासाठी व्हेरियस टेक्निक्स कॅन बी युज्ड. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज कंट्रोल ऑफ कॉस्ट. वाय कंट्रोल ऑफ कॉस्ट? जास्तीत जास्त नफा जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची टोटल कॉस्ट जी आहे ती टोटल कॉस्ट कमीत कमी आली पाहिजे. सो दॅट ॲट द मार्केट रेट टू फाईट विथ द कॉम्पिटिटर्स यू नीड टू कंट्रोल द कॉस्ट बाय आयदर रिड्युसिंग इट. डिटर्मिनेशन ऑफ सेलिंग प्राइस. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिला ऑब्जेक्टिव्ह जो आहे की प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू ॲसर्टेन द प्राइस. सो ॲसर्टेन द प्राइस ॲज टोटल कॉस्ट, एकूण झालेला खर्च. पण वरिष्ठ व्यवस्थापन वेळोवेळी कंपनीसाठी ठरवू शकतं की आम्हाला प्रॉफिट किती पाहिजे, आणि मग हा प्रॉफिट त्या आलेल्या किमतीमध्ये ऍड केला तर आपण सेलिंग प्राइस डिटरमाइन करू शकतो. सो थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटरमाइन द सेलिंग प्राइस. फोर्थ वन इज टू हेल्प द मॅनेजमेंट इन फॉर्म्युलेटिंग द पॉलिसी ऑफ ए बिझनेस. तुमचे 2-3 प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहे, तुमच्याकडे किंमत ठरलेली आहे, तुम्हाला कोणीही कॉम्पिटिटर नाही,
आणि अशा वेळेस जर कॉम्पिटिटर नसेल तर कॉस्टिंग डिपार्टमेंटने वरिष्ठ व्यवस्थापनाला सल्ला दिला पाहिजे की आपल्याला कॉम्पिटिटर नाही, अशा परिस्थितीत आपण जर आपल्या वस्तूची किंमत वाढवली, टोटल कॉस्ट मध्ये नाही तर डिझायर्ड प्रॉफिट जर आपण वाढवला तर आपल्या वस्तूची किंमत वाढेल. पण याच्या विरुद्ध जर बाजारपेठेमध्ये अनेक कॉम्पिटिटर असतील तर अशा वेळेस टोटल कॉस्ट जर आपण रिड्यूस जरी नाही केली तरी डिझायर्ड प्रॉफिट जो आहे तो आपल्याला कमी करावा लागेल. नेक्स्ट इज टू रिपोर्टिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट स्टेटमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपल्याला कॉस्ट स्टेटमेंट्स तयार करून वरिष्ठ व्यवस्थापनाला द्यायचे आहे. आपण जो डेटा देतो त्याच्यावरूनच ते कंपनीची फर्दर पॉलिसी डिसिजन्स घेत असतात. कॉस्ट रिडक्शन टू हेल्प द मॅनेजमेंट इन फाइंडिंग न्यू अँड इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ रिड्यूसिंग द कॉस्ट. नेक्स्ट वन इज टू प्रिपेअर द कॉस्ट एस्टिमेट्स as per the customer requirements. Next, to measure the performance of various business activities. इतके पाहिल्यानंतर आपण आणखी एक पाहूयात, हे ओरिजिन ऑफ कॉस्टिंग. कॉस्टिंग कसं काय आलं तर 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय उद्योगांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे सुद्धा एक अशी कॉमन मेथड पाहिजे की ज्या मेथडनुसार जागतिक पातळीवर आपल्या वस्तूंचा दर्जा उंचावेल आणि किंमत साधारणतः सारखी राहील. Increased awareness of cost consciousness by Indian industries with a view to ascertain cost more accurately for each product or job. Growing competition among manufacturers led to fixation of prices at a lower level to attract more customers. जी स्पर्धा बाजारपेठेमध्ये सुरू झाली आणि स्पर्धक प्रत्येक वेळेस अगोदर वस्तू ज्या किमतीला मिळत होती त्यापेक्षा कमी किमतीला वस्तू विकू लागला आणि म्हणून एक कॉम्पिटिशन तयार झाली. कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी कॉस्टिंगची गरज भासू लागली. इन्क्रीज गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर प्राइसिंग. गव्हर्नमेंट वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणू लागलं म्हणून कॉस्टिंगची गरज भासू लागली. गव्हर्नमेंट इकॉनॉमिक प्लॅनिंग पॉलिसी फॉर प्लॅन्ड इकॉनॉमी. इकॉनॉमी स्वस्थ राहावी, ती नियंत्रित राहावी, ती नियोजित असावी म्हणून इकॉनॉमिक पॉलिसी गव्हर्नमेंटने ड्राफ्ट केली आणि त्यामध्ये कॉस्टिंगचा समावेश आला. आणि या सगळ्यासाठी नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल 1958 मध्ये स्थापन करण्यात आली आणि त्या स्टॅट्युटरी बॉडीचं नाव दिलं गेलं इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ICWAI. आणि आज आपण जे कॉस्ट अकाउंटन्सी शिकतो त्याचे सगळे प्रिन्सिपल्स किंवा त्याच्यासाठी येणारी सगळी नियमावली कोण फ्रेम करतं तर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया. पूर्वी आपण त्याला फक्त ICWA म्हणत होतो, आपण आता त्याला ICWAI म्हणतो कारण इट इज इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द ओरिजिन ऑफ कॉस्टिंग, वी हॅव सीन द डिफरन्स बिटवीन कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग, cost accountancy. Hope you have understood the lecture. In next lecture, we shall see the advantages and limitations of all these things. Thank you.